पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली ज्योती मल्होत्रा आयएसआयच्या संपर्कात असल्याचा संशय। पाकिस्तानी विधाच्या प्रयत्नात असणाऱ्यांवर आयएसआयची करडी नजर। भारतानं हकालपट्टी केलेल्या पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिश ज्योतीच्या संपर्कात असल्याची माहिती। ज्योतीच्या चौकशीनंतर अनेक गुपित उलगडण्याची शक्यता। लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू सैफुल्लाहचा खात्मा। पाकिस्तानच्या सिंध प्रांतात खेळ खलास। नागपुरातील संघ मुख्यालयावर हल्ल्याचा त्यानं कट आखला होता। पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर जशास तसं उत्तर मिळणार। भारताच्या लष्कराकडून भूमिका स्पष्ट। 18 तारखेपर्यंतच शस्त्रसंधीचा दावा करणारा पाकिस्तान तोंडघशी। मुदतीचा पुढचा हप्ता देण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानसाठी नवीन 11 अटी। भारताशी वाढत चाललेल्या तणावाच्या मुद्द्यावरही भाष्य। पाकिस्तानचं पाणी रोखल्यानं तिथले अनेक विद्युत प्रकल्पांना मोठा फटका बसण्याची शक्यता। भारताच्या रणनीतीमुळे शत्रूला बसणार अंधाराचा शॉक। पाकिस्तानचे 42 बॉम्ब निघाले फुसके। पुंछमध्ये हल्ल्यासाठी वापरलेले मात्र न फुटलेले बॉम्ब भारताकडून निकामी। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवणाऱ्या सैन्यांच्या सन्मानार्थ देशभरात तिरंगा रॅलीचं आयोजन। नागपूर, डोंबिवली, अमरावती, मालेगावतील तिरंगा यात्रेत मोठे नेते सहभागी। अहमदाबादेत खुद्द अमित शहांच्या नेतृत्वात रॅली। पुण्यातील पुरंदर विमानतळामुळे बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा। शरद पवारांचा पालकमंत्री अजितदादांना फोन। जिल्हाधिकारी लक्ष घालत असल्याचं अजितदादांचं आश्वासन। सोलापूर एमआयडीसीत लागलेल्या आगीत मृतांचा आकडा 8 वर। मालक उस्मानभाई मनसुरी आणि त्यांच्या 4 कुटुंबियांचा मृत्यू। कुलिंग ऑपरेशन दरम्यान पुन्हा आगीचा भडका। हैदराबादच्या गुलजार हाऊस जवळ भीषण आग। 17 जणांचा होरपळून मृत्यू। 8 लहान मुलांचा समावेश। मोदींकडून मदतीची घोषणा। गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीमध्ये ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू। कारनं अचानक यू-टर्न घेतल्यानं ट्रकनं दिली धडक। महाराष्ट्राला त्रासदायक ठरूनही अलमट्टीची उंची वाढवण्याचा कर्नाटकचा आडमुठेपणा। सांगली कोल्हापूर सीमेवर सर्वपक्षीय आंदोलन। आणखी तीव्र विरोधाचा सतेज पाटलांचा इशारा। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात 121 आंब्यांची आरास। खंडोबा देवाचे गुरव, पुजारी, सेवेकरी वर्गाकडून मंदिरात आरास। दर्शनासाठी भाविकांचीही गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।